सो मित्रांनो, आपण इटाड्या मैदानात आलो आहे आणि पाहू शकता बिंजोडचा बादशाह महाराष्ट्र की मथुर 1001 जिग्नेश आणि विघ्नेश मथुरला शोधण्यासाठी पुढे चाललाय। लागली का खबर मथुरची? कुठे बघ, मथुरचे फॅन आहेत ना, मथुरला कुठे असं तरी शोधून काढतात। आपण पण मथुरच्याच पाठीपाठी जाऊया, यांच्याच पाठीपाठी जाऊया। मित्रांनो पाहू शकता मथुरची गाडी आले आणि मागच्या उसाटणे मैदानात कॉकटेल सोबत 1001 चौकात धावणारा जॅक्सन आणि त्यांच्या मंडळीसुद्धा आलेले आहेत। काय दादा जमले का शर्यत? हो जमले। जमले। किती वाजता होईल तरी अंदाजे? आता 10-15 मिनिटात काढू। 10-15 म्हणजे एक वाजले तर 10-15 मिनिटात शर्यतसुद्धा सुरू होणार आहे आणि नक्कीच भेटू दादा नंतर। आणि आता मथुरसुद्धा आलेले आहे, पाहू शकता मथुरला पाहण्यासाठी। कसा वाटतं मथुरला बघून? खूप छान, एकदम मजा येते। आणि आपला कॉकटेल बद्दल काय बोलशील? कॉकटेल तर टॉपचा, एकदम टॉपचा। सध्या मथुरच्या पावलावर ते पाऊल टाकून चालतो की नाही? हो चालतो। सो पाहू शकता कॉकटेल बघा आणि आपला सर्वांचा आवडता मथुर। अरे बाबा राहुल दादा सुद्धा आले। दादा नमस्कार। दादा सुद्धा आलेले। मथुर आहे तर मैदानाला शोभा आहे। आज मथुर आणि दादा एकत्र आहेत आणि आज लवकर हजेरी लावली दादानी। मथुर आहे तर मैदानाला शोभा आहे। नक्कीच मैदानात मथुर पाहिजे का फक्त? मथुर मथुरला बघून घ्या मित्रांनो, आज कॉकटेल आणि मथुर एकत्र बांधलेत। राहुल दादा आता मथुरची तयारी करताना आणि कॉकटेल 1001 आता निघेल थोड्याच वेळ शर्यतीला। मथुरच्या शर्यतीला अजून उशीर आहे, झालेली जमलेली शर्यत असे राहुल दादा म्हटलेत आपल्याला। बघूया नियोजनाचा बादशाह शुभम दादा, गौरव दादा आणि राहुल दादा। थोडासा बनवलं गौरव यत्न टाकून पाडायला याम तिथे नंतर टाकून काढून ठेवा।
कुणाल पाणी गौरी आता दोन टाका ढिला ठेवतो इकडे कॉकटेल निघाला शर्यतीला आणि राहुल दादा मथुर पण निघतोय सोबत. कॉकटेलची आता शर्यत आहे, मथुरची शर्यत नंतर होणार आहे. मथुर आणि मथुरची फॅन्स कॉकटेल 1001 आणि मथुर आणि त्याची प्रजा. एका साईडला मथुर आणि एका साईडला सोन्या 50-50. एका साईडला सोन्या 50-50 आणि एका साईडला मथुर एका सोबत निघाल्या. खूप दिवसानंतर प्रथमच अशी घटना घडली की मोठा सोन्या 50-50 आणि मथुर एकत्र जाताना दिसले. मित्रांनो कॉकटेल 1001 आणि आपला बिंजोडचा बादशाह मथुर खूप वर्षानंतर बोललं तरी मथुर आणि सोन्या एकत्र जाताना बघायला भेटलं. नमस्कार मित्रांनो, शक्तिमान, सुपरमॅन, स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश मात्र आपला कावळा मधुराज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो पाठीमागे पाहू शकता मस्त स्टेज बनवलं आहे पब्लिकला बसवण्यासाठी. आपण तिथे सुद्धा जाऊया आणि आज मैदानाचा आढावा आलेली नंदी जर जमले तर दाखवता येईल, कारण खूप सारे मोठमोठे नंदी आले, त्यांची मुलाखती सुद्धा घ्यायचे. तोपर्यंत पारितोषिक कोणते कोणते ते जाऊन आपण पाहूया. चला जास्त उशीर न करता जाऊया आपण कोणती कोणती बक्षिसे देण्यात आलेली आहेत. आणि 7 बाईक लकी ड्रॉच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच नसेल ठेवलेल्या. फक्त आता जाण्या ठिकाणी पण त्या ठिकाणी ते मध्ये मला वाटतं 10 असं गाड्या सोडतात ना, तशा शर्यती होतात. आपल्या बॅकग्राऊंड मध्येच आवाज आला की एक कार आणि 7 टू व्हीलर गाड्या. हिरो सीडी आणि इकडे एसी पण आहे का, कूलर आहे, फ्रीज औषध फ्रीज आहे. आला बाई कसं वाटतं आज लगीन जमवत आहे. गाडीच्या मागे 3 आहेत.
अरे बघ चॅनल मधून काय बोलला, लफडं बोललं तुला. बरं कसं वाटतं आज, कसं वाटतं इताडेचं नियोजन मस्त पब्लिकला बसण्यासाठी सिटिंग आहे. आमच्या सोन्याला आणि मोठ्या सोन्याला झुकलेला आता कपिल पाटील आलतो तेव्हा जाम भारी वाटलं आम्हाला. जाम मजा वाटते. मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, म्हणजे मला म्हणजे एक आगळं वेगळं नियोजन आहे इथलं आणि कॅमेरामॅन आगळ्या वेगळ्या पद्धतीने शूट घेतोय. पाऊस तर मस्त क्रेनच लावली GTC लाईव्हसाठी, आहे की नाही आगळं वेगळं. पब्लिक बघा. सो मित्रांनो भव्य दिव्य असं बिंजोडचा मैदान आहे. स्पीड कार आहे, 7 गाड्या आहेत आणि फ्रीज आहे. आणि पाठूनच बघितलं मी आपल्याला सॅमी कालन दादा दिसलेले आहे, बिग फॅन बघा सॅमी. अरे रुपांश बघू शकता आपण. रुपांशी 2 शब्द बोलूया. रुपांश, माझी मिसेस तुझा ब्लॉग बघतो का, काय बोलशील तू सबस्क्रायबरसाठी? काय ना मस्ती नाही का आज? हा खूप आवडतंय, तू चाहत आहे, मोठमोठ्या पोरी सुद्धा तुला पसंत करतात. तुला आवडत नाही का पोरी? नाही आवडत, हेट करतो. बघ बघ अरे तो युट्यूबर होतो अरे आपण छोटा युट्यूबर आहे. आयफोन घेऊ ना आपण. काय बोलतो दादा, कसं काय वाटलं आता मैदान? लय दिवसातून आले आज अड्ड्यात. हा मग आपला मथुर विजयचा गुलाल घेतला. मथुर विजय झाला. ती गाडी बी आपलीच होती श्याम मामाची आणि ही गाडी बी आपलीच राहुल दादाची. आता परत पुन्हा एकदा बघूया आपण एक शरद जाऊ गुलाल आता पण नक्कीच. सो चला यांना बाकी मस्त मजा आहेत, यांना फॅन सोबत सोडूया. तू होता तुझं लक्ष नव्हता. हा माझं लक्ष नव्हतं मग तेव्हा. चालेल बाकी आहे आपली फॅन लोक. हो नक्कीच आई, तुमचे व्हिडिओ आमच्या घरामध्ये बघितलं जातं. काय सुरुपांश भाई, सूरज दातीकर भाई काय बोलतो, आज एकदम भव्य दिव्य आहे रे बिंजोडचा मैदान. काही व्हिडिओ ना बनवायच्या नंतर जाताना मुलाखती. भाई मी तुला एक गोष्ट आज त्यांनी मला असं वाटतं ना दादा, आपली पण एक बैलजोडी असं नाही, एक स्पीड गाडी घरी घेऊन जावी. मी येणार आहे ना, मी देतो ना आता 2 कोकरा येतात. तसे तो बकऱ्या दुखतात आपल्या चकड्याला आणि रुपण ड्रायव्हर असतं, त्याचा नाद नाही भाई. आज त्यांनी गुगल पे असं खोलून ठेवले. त्याला कोणला बोलतो बाईट जायचं असेल त्यांनी इथे पहिले बोलतो 1000 रुपये बाईट घे. तेव्हाच तो मला असं बोलत होता. 1000 कमवलं 20 बाईट घेतल्या नाही ना भाई, याचा तर नाद नाही. आणि युट्यूबचा बोलतो डॉलर कमी झाले आणि हे तरी डॉलर कमवून दे. पत्रावाडी झाले पत्रावाडी. भाई स्कॅनर चिपकून भाई फुल स्कॅनर दाखव ना. जाऊ दे आता, इच्छा पण येतील ना. 10 लोकांनी इथून बघला, 10 लोकांनी पाठवले तरी बस झाले. आपण भाई कोणी स्कॅनर दिला भाई, सगळे पाठवा सॅमीला आणि मला भाई. मला नको मला नको. कारण का युट्यूब वाल्याला महिन्याला कमीत कमी लाख रुपये तरी कमवतो भाई. तू सर्जा घे, मी राजा घेतो बैल, आपण दोघं झोपू. चालेल भाई. चला आपला आनंद एन्जॉयमेंट खूप झालेली आहे. आता आपण बघूया अजून काय काय घडतंय. अजून काही बघू नका, आता आपण एक लाडू आणि मथुर बघूया. हा नक्की. चला मित्रांनो, जबरदस्त इताडे मैदान बनलेले आहे आणि पाहू शकता प्रेक्षकांनी मस्त स्टेज बनवले दोन्ही साईडला. प्रेक्षकांना बघण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे. म्हणजे कोणीही नंदीच्या जेव्हा शर्यत सुरू तर कोणी मध्ये नेणारी देखरेख केलेली आहे आणि सर्व यूट्यूबर्स लोकंसुद्धा शर्यतीचा आनंद घेताना, त्याच्यातला एक महेश मानेरा यूट्यूबर्स शर्यतीचा आनंद घेताना. आणि कसं वाटतं इथे सर्व प्रेक्षकांसाठी ना मस्त बसण्यासाठी सोय केले. खरं तर आज ना मला युनिक अशी आयडिया बघायला भेटली की स्टेज बनवलंय खास करून प्रेक्षकांसाठी. भरपूर आनंद घेत आहे, सकाळपासून मी बघतोय प्रेक्षक भरपूर आनंद घेत आहे शर्यतीचा. आणि तू सुद्धा आज यूट्यूबचं चॅनल सोडून 7 शर्ती बघणार. कोणती गाडी निघणार आहे आता? मी आता आपल्या 2 गाड्या सुटणार आहेत, मथुर आणि सोन्या. कारण की मथुरची आता थोड्याला गाडी सुटेल आणि सोन्याचा बहुतेक परत फेरा आहे, त्याच्यासाठी मी थांबलेले. या दोन्ही मोठ्या सोन्याचा परत फेरा आहे, त्यासाठी थांबलो. चला आपण सुद्धा मोठ्या सोन्याच्या फेऱ्याचा आनंद. सो मित्रांनो, आता पाहू शकता केंद्रीय मंत्री कपिल पाटील मोठ्या सोन्याच्या बैलगाडावरती बसून आलेले आहे, पाहू शकता. मित्रांनो, सुट्टीचा थरार बघा. आणि इथे बघा आंबेगावचा सुंदर आपल्याला दिसलेला आहे. आता आपण सुट्टीवरती आलोय, थोडी सुट्टी सुद्धा दाखवूया. पाहू शकता मित्रांनो, सुट्टीचा थरार.
आता त्या साईडला मथुर आहे, दुसरी शर्यत पुन्हा जाऊन बघूया आपण. बघ एवढी सारी गर्दी दिसते, म्हणजे इथेच मथुर असेल. बोला तू बोलते तो मथुर. चला जवळ जाऊया थोडा. राहुल दादा सुद्धा आहेत. कसं बोलत आज मोठा सोन्या आणि जयेश दादा सुद्धा मैदानात आलेले आहेत. आज फेरा पडला मोठा सोन्याचा आणि धरमदा सुद्धा आलेला आहे. मस्त मित्रांनो, टिटवे आणि शंकर आता शर्यत होणार आहे आणि आपला बिग फॅन भेटलेला, आपला सबस्क्रायबर भेटलेला. नाव काय तुझं? भावेश पाटील. भावेश पाटील. तुझं कोण चॅनल आहे? तुझं पण चॅनल कोणता चॅनल आहे? भावेश-पाटील-1215. नक्कीच भावेश-पाटील-डॅश ना 1215ला सबस्क्राईब करा. आणि त्याचा शंकर बैल आहे का. आज शर्यत कशी काय? एक जिंकली, आता दुसरी चालू आहे याची आपल्या टिटवी सोबत. शंकरची कोणती शर्यत झाली होती याच्या आधी? याच्या पहिले एक इथून झाली, आता दुसरी चालू. चालेल. चला मित्रांनो, तो बिझी आहे आणि आता तो शर्यतीला निघालाय. त्याची आपण बाईट घेऊ. पुन्हा दुसरी शर्यत आहे. अजून दुसरा एक आलेला छोटा फॅन शंकरचे छोटे मालक आलेले आहेत. काय बोललं शंकरने पहिली शर्यत जिंकलेली, कोणासोबत पायरा होता तेव्हा? राणासोबत. हा. कसं वाटतंय शंकर बैलने पहिली शर्यत जिंकली आणि दुसऱ्या शर्यतीला चाललाय तो? आज नुसता गुलाल का? भेटू नंतर आता पुन्हा दुसरी शर्यत झाल्यानंतर. मित्रांनो, आता पाहू शकता आपण 7:15 वाजल्यात. आपण जेमतेम मथुरची दुसरी शर्यत होणार होती, मोठी बिनजोडची शर्यत होणार होती. त्या शर्यतीसाठी थांबलो होतो. मथुरच्या पायऱ्यात आज लाडूच होता आणि वर्सेस भेवंडीचा सोन्या होता, पण जास्त उशीर झाल्यामुळे ती शर्यत कॅन्सल झाली. म्हणजे ऑलमोस्ट सर्वच शर्यती कॅन्सल करण्यात आलेली आणि बंद झालेल्या. तसं चला जास्त तो उशीर पण झालेला आहे. सो आता पाहूया लकी ड्रॉमध्ये. लकी ड्रॉ होईल का सूरज? आता 100% आता होईल. लकी ड्रॉ होईल. तो लकी ड्रॉ आपण पाहूया आणि कोणाकोणाला बक्षीस काय काय भेटलं, 2 व्हीलर फ्रीज आहेत ते बघूया आपण. चला जाऊया आता डायरेक्ट स्टेजवर. मथुर चालला, दुसरी शर्यत होणार होती पण नाही झाले अंदर झाल्यामुळे. बिनजोड बैलाची शर्यत आयोजित केली होती. हा कार्यक्रम केवळ भिवंडीमध्ये नव्हे, ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे, कॉकटेल महाराष्ट्राला आणि देशामध्ये लाडू सुद्धा आला, मथुरच्या पैऱ्यात होता. त्याच्यासोबत शर्यत होती तो सोन्या 007 चालला. राहुलदा थोडा अपसेट आहे कारण दुसरी शर्यत झाली नाही. आधीच बैल गेला होता 4:30 वाजता. थोड्याशा अपसेटच आहेत राहुल दादा, नंतर दुसरी शर्यत एवढं लवकर जाऊन व्हायला पाहिजे होती पण झाली नाही. 2 गुंडा विजय मल्हार आहे. एकूण 5 चिठ्ठ्या आहेत आणि एका व्हीलर आहे. 4 व्हीलर कार क्वीड कंपनीची आणि तिचं नाव आहे साहेब सांगा तुम्हीच. परशुराम नारायण भोईर. परशुराम नारायण भोईर शिळगाव. आणि आपल्या ज्यांनी आयोजन नियोजन केले असे आपले जगन शेठ पाटील दादा, यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? एकच वादा जगन दादा.